आपल्या राज्यामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यावरनं सध्या वाद निर्माण होऊ लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सोलापूरमध्ये आणि त्याचबरोबर बुलढाण्यामध्ये हा सगळा वाद ताजा असताना आता गेवराईमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला गेलेला आहे आणि त्यामुळे बुलढाणा आणि सोलापूर पाठोपाठ गेवराईमध्ये सुद्धा महाराजांचा पुतळा उभारल्यामुळे चर्चाही रंगलेली आहे। बुलढाण्यामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि सोलापुरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा विना परवानगी बसवला गेला, त्यामुळे वाद उफाळून आला। आता बीडच्या गेवराईत काही शिवप्रेमींनी उत्साहाच्या भरात रातोरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा केलाय। मात्र अशा अनधिकृत पुतळ्यांमुळे अनेकदा स्थानिक पातळीवर वाद निर्माण होतात आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित होतात। गेल्या काही दिवसात राज्यभरात अनधिकृत पुतळ्यांमुळे सातत्याने तणावपूर्वक परिस्थिती पाहायला मिळाली आहे। याची सुरुवात झाली बुलढाण्याच्या चिखला गावातनं। 4 दिवसांपासून वाद चिघळत असल्यानं चिखला गावात संचारबंदी लागू झाली आहे। या प्रकरणात पोलिसांनी गावच्या सरपंचांसह एकूण 23 जणांना अटक केली आहे। सोबतच सोशल मीडियाच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन सुद्धा पोलिसांकडून केलं गेलं आहे। सदर गुन्ह्यामध्ये अद्याप 23 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व इतर आरोपींच्या पोलीस पथकांमार्फत शोध घेण्यात येत आहे। ग्राम चिखला गावाच्या हद्दीमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 अन्वये संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने आव्हान आहे की सर्वांनी संयम बाळगावा आणि शांतता अबाधित ठेवावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।